महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी आहे. बातमी मराठा आरक्षणाबाबत. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आक्रमक झालेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर 2024ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करेन, अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एक इशारा दिलाय. सरकार धनगर मुस्लिमांसह शेतकऱ्यांना वेड्यात काढतंय असा आरोपही जरांगेंनी केलाय. उपसरपंचच सगळं करतो असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांवर हा निशाणा साधलाय. तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ. 2024ला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमच्या राजकीय करिअरचा, बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला की हे काय होऊन बसलं. तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार. फडणवीस किती गणित लावू द्या, सगळे गणित फेल करणार, कोलमडून टाकणार सगळं. फडणवीस अडथळा होता. मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तोच अडथळा आहे. चालकच ते आहे ना बाबा. जरी ते तुम्हाला दिसतंय, हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये. उपसरपंच सगळं हाकीतोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या. फडणवीस साहेबच सगळं मालक. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात आहे सगळं.